नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मनोज जरांगेंचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा सरकार राबवत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. काय घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले 35 वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे. परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं, एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट, आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जरांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे, तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे. आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील, त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून धरते. ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो. अमरावती महानगरपालिकेने वाढवलेल्या मालमत्ता कराविरोधात अनेक निवेदने, आंदोलने काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करवाढीला स्थगिती मिळाली असे सांगण्यात आले होते. परंतु महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त मालमत्ता कर लागू केल्याने आज अमरावती महानगरपालिकेच्या 5ही झोन कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावतीचे जे 5ही झोन आहेत, झोन कार्यालय महानगरपालिकेचे, जिथं जिथं ज्या ज्या लोकांनी ऑब्जेक्शन दाखल केले तिथं आम्ही हे निदर्शने आणि हे काँग्रेसचं एक शेवटचं आंदोलन आहे याच्या म्हणजे शांततेचं, याच्यानंतर आम्ही आक्रमक पवित्र धरू. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही पाहत असाल की 1.5 वर्षा अगोदर जेव्हा त्यांनी टॅक्स वाढवला होता तेव्हाचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्थगिती दिली होती. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोठे मोठे शहरात फ्लॅक्स लावले होते अभिनंदनाचे की टॅक्सला स्थगिती मिळाली आहे. पण आता त्यांनी डबल ठोस धंदा म्हणजे टॅक्सच्या सगळ्या शहराच्या लोकांना टॅक्स पावती पाठवणं चालू केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अमरावती शहराच्या लोकांची दिशाभूल केली आहे. मागील 2 वर्षात आणि 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या शिवाय कोणतंच काम केलं नाही. हजारो प्रकरण त्यांचे भ्रष्टाचाराचे आहे. त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रशासन आणि सगळ्यांनी मिळून पैसे खायचे आणि ते पैसे वसूल करण्यासाठी अमरावती शहराच्या लोकांवर टॅक्स लागणे हा त्यांनी धंदा लावला आहे. अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने जो अवाजावी आणि अवास्तव अशी जो प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जी वाढ केलेली आहे, घर टॅक्समध्ये जी वाढ केलेली आहे, ही वाढ जवळजवळ 16-17% आहे. 2006 नंतर खरं तर टप्प्याटप्प्याने ही वाढ करायला पाहिजे होती, पण 2006 नंतर आजपर्यंत वाढ न झालेली असल्यामुळे एकदम चौपट 5पट टॅक्स जो वाढवलेला आहे त्या बाबतीत लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. मला एक गोष्ट समजत नाही की मुंबईला घर टॅक्स मी वाढवला नाही, तुम्ही मोठ्या बोल्ड अक्षरात परवा लिहून आणलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा हाऊस टॅक्स वाढणार नाही. मग अमरावती पालिकेच्या बाबतीत ही सापत्न भावना तुमची काय? एका महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, काही राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा त्यांचा अर्थसंकल्प मोठा आहे, त्या महानगरपालिकेमधल्या राहणाऱ्या लोकांना एक न्याय तुम्ही देता आणि अमरावती शहरासारख्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या लोकांचा तुम्ही अलग न्याय देता. हे मला वाटते अत्यंत चुकीची धोरणाचा निर्णय आहे. राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. या प्रसंगी देशातील सर्व धर्मातील साधू संत आणि धर्मगुरूंना या प्रसंगी आमंत्रित केलं गेलं आहे. मात्र बंजारा समाजाचे धर्मगुरू धर्मपीठाचे पीठाधीश महंत कबीरदास यांना राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अद्याप निमंत्रित करण्यात आलेले नाही. यासाठी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ते आता सत्यता म्हणजे ते खरी गोष्ट आहे. या विभागामध्ये जे काही राष्ट्रीय संघ परिवाराचे लोक आहेत हे त्यांच्या हातामध्ये निमंत्रणाचं नियोजन होतं, परंतु तो नियोजन आता काय चुकीचं काय खरं हे आपल्याला माहीत नाही. परंतु 14 ते 15 कोटी बंजारा समाजाचं हे श्रद्धास्थान संत सेवालाल समाधीस्थळ आणि या समाधीस्थळाचा मी कबीरदास महाराज चीफ ऑफ संस्थान म्हणजे मी प्रमुख आहो, धर्मगुरू आहो. हे आम्ही धर्माचं जागरण आम्ही पूर्ण देशामध्ये करतो. आणि जेव्हा श्रीराम भगवानच्या पायाभरणीसाठी जेव्हा 3/8/2020ला मी आणि धर्मगुरू जितेंद्र महाराज डॉक्टर पवार भीमराव पवारच्या माध्यमातून या ठिकाणाहून आम्ही तिथे माथी पाठवलेली होती. आम्हाला आशा होती की बा त्या असा मोठा जेव्हा जल्लोष आहे आम्हाला आता आनंदच आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये आता पावे तो आम्हाला आता आमंत्रण आलं नाही. ही याच्याबद्दल तर नाराजी आहेच, परंतु त्या ठिकाणी 22 तारखेला जो कार्यक्रम होता त्याला आमच्या शुभेच्छा बी आहे आणि आनंदही आहे. कारण या देशामध्ये संपूर्ण समाज या 22 तारखेला तिथं महामेळावा म्हणावा, महासंमेलन म्हणावं, एक असं भक्तिमय संगम त्या ठिकाणी होत आहे. नागपुरात रात्री एका झोपड्याला आग लागून आगीत होर पडून 2 भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आई वडील घरात नसताना ही आग लागली. काही क्षणात ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला. या आगीत 7 व 3 वर्ष भावंडांचा मृत्यू झाला. एक तर 10 वर्ष मुलगी घरातून पळाल्याने सुदैवाने वाचली. देवांश रणजित उईके वय वर्ष 7 आणि प्रभास रणजित उईके वय वर्ष 3 अशी मृतांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री 9:30 दरम्यान गोरेखेडे कॉम्प्लेक्स बाजूला हजारी पहाड परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दीपाली उईके ही आपल्या 4 मुलांसह त्या घरात राहत होती. घर कच्चे होते आणि घरात लाईटची सुविधा नसल्याने उजेडासाठी घरात मातीचे दिवे लावण्यात आले होते. घरातील गॅस लीक असल्याने ही आग भडकली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. फायर ब्रिगेडनी कशामुळे नक्की आग लागलेली असू शकेल याबद्दल अजून अहवाल दिलेला नाही, परंतु आम्हाला जे प्राथमिक त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे ते घरामध्ये लाईट नव्हती आणि त्यामुळे ते दिवे त्या घरामध्ये ते लावत होते, मातीचे दिवे, ज्यामध्ये पाम तेल टाकून ते दिवे पेटवलेले होते. आणि गॅस जो आहे तो गॅस सिलेंडर जिथे 2 मिळालेले त्यापैकी एक गॅस सिलेंडर तो लिकेज मिळून आलेला आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामधून ती आग लागलेली असण्याची शक्यता आहे. जी महिला आहे काय काम न करायचं, महिला ज्या आहेत त्या घरकाम करायच्या. त्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन म्हणजे सर्व धर्मप्रेमी नागरिकांसाठी दिवाळीचा क्षण आहे. या निमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण अमरावती शहरासह आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे निवासस्थान तसेच शहरातील उड्डाणपूल, इमारती, महाविद्यालय आदी ठिकाणी जय श्रीरामचे घोषवाक्य प्रतिबिंबित करण्यात येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी या धर्मकार्याचे कौतुक करून शिवप्रतिष्ठानच्या धारकरी शिलेदारांचे अभिनंदन केले आहे. 22 तारखेचा जे उत्सव आहे जे पूर्ण विश्व मनवत आहे त्याच्यासोबत आमची जी शिवप्रतिष्ठानचे जे जेवढेही मुलं आहेत, जेवढे अमरावतीमध्ये काम करत आहे, दिवस रात्र त्यांनी एक करून 22 तारखेचं राम भगवंताचं स्वागत करण्यासाठी मला वाटतं पूर्ण अमरावतीमध्ये जर आपण हे पाहिलं याच पद्धतीने प्रत्येक वॉल, प्रत्येक ब्रिज, प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळेची जेवढेही मोठे वॉल आहेत त्या सगळी ठिकाणी असंच पेंट करून राम भगवंताचं स्वागत आमच्या अमरावतीमध्ये भव्य शिव प्रतिष्ठान करत आहे. तर त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. आप सभी आपण सगळे 22 तारखेला अशी दिवाळी मनवा, असे दिये लावा की पूर्ण विश्व पाहायला पाहिजे की या देशामध्ये जे विचारधारा आम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि त्याचा एक प्रतीक या देशामध्ये काही वर्षोपासून ज्याची वाट आम्ही सगळ्यांना होती ते पूर्ण होताना 22 तारखेला आपल्या सगळं पाहणार आहे. तर सगळ्यांना दिवाळीचं बिफोर आपण त्या उत्सव सेलिब्रेट करा एवढीच शुभेच्छा देते. जय श्रीराम. जय श्रीराम. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया नवीन घडामोडींसोबत.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।